रंगांची उधळण करायला निसर्गही झालाय सज्ज. चला करूया थंडगार फ्रूट कस्टर्ड मस्त. असं थंडगार आयतं फ्रूट कस्टर्ड कोणी दिलं तर काय मजा येईल ना. पण करायला अगदी सोपं आहे. अर्धा लिटर दुधामध्ये पाव कप साखर घालायची, व्यवस्थित विरघळली की पाव कप थंड दुधामध्ये 1.5 टेबलस्पून एवढी कस्टर्ड पावडर घालून मिक्स करायची. आता हे मिश्रण उकळत्या दुधामध्ये घालून एक 5 मिनिट शिजवून घ्यायचं. दूध घट्ट झालं की गॅस बंद करायचा. हे व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत फळांच्या साली काढून ती फळं सगळी आपण चिरून घेऊया. तर आज इथे मी अंजलीचा फॅन्टॅस्टिक व्हेजिटेबल कटर वापरतेय. हाताला इजा होऊ नये म्हणून यासोबत एक ब्लेड कव्हर देखील दिलेला आहे. स्टेनलेस स्टील बॉडी असलेल्या या चॉपिंग बोर्डला डबल साइडेड ब्लेड दिलेला आहे. ह्याला गंज लागत नाही, म्हणजेच हा रस्ट रेजिस्टंट देखील आहे. या चॉपिंग बोर्डचं डिझाईन असं दिलेलं आहे ना, ज्यामुळे कमीत कमी वेळेत कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त भाज्या आपण चिरू शकतो. शिवाय हा मेंटेन करायला पण खूप इझी आहे. धुतला की लगेच स्वच्छ होतो. तर तुम्हालाही हा चॉपिंग बोर्ड ऑर्डर करायचा असेल तर मला कमेंट करा लिंक. चला आता फ्रूट कस्टर्ड साठी लागणारे सगळी फळं इथे मी चिरून घेते. तर खरबुजाचे इथे मी स्कूप काढून घेतले आहेत. ते दिसायलाही छान दिसतात आणि मुलं देखील आवडीने खातात. सगळी तयारी झाली आहे. कस्टर्ड मिल्क देखील आपलं थंड झालेलं आहे. लगेच आपण थंड थंड हे सर्व करूया. तर यामध्ये मी घेतले आहेत केळी, चिक्कू, सफरचंद, काळी द्राक्ष, डाळिंब आणि खरबूज. आता ही सगळी मस्त मिक्स करायची आणि एकदम थंड थंड असं हे सर्व करायचं. दमून भागून ऑफिसमधून आलेल्या नवऱ्याला असं हे रंगीबिरंगी फ्रूट कस्टर्ड दिलं की नवरा खुश आणि मुलांनी खाल्लं की आपण खुश. तर करून पहा फ्रूट कस्टर्डची ही सोपी रेसिपी. आणि चॉपिंग बोर्ड ऑर्डर करायचं असेल तर कमेंट करा लिंक.